4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असतात. त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धार्मिक हा होता. धार्मिकाने भगवंताला विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णतः साधता येते? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांना आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविला की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर. मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग ह्यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुणास कुघ्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. आपल्या आईबापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंब करणारा उपासक अत्युच्च पद प्राप्त करील. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसांचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच त्याला कटू शब्दाने राग येत नाही. तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु या सर्वाहून
आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारांवर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे मार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून. कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगेन. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. निब्बाणावरील प्रवचने. निब्बाण म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध
यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निरस करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. या महास्थविर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. 2. निब्बाणाची मूलतत्वे. एकदा पूजनीय राधा हा भगवंतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला, भगवन, निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय व साध्य होय. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जैतवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? यावर स्थविर मालुक्यपुत्त भगवंतास म्हणाला, भगवंत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, ती कोणती ते सांग. भगवंत, हे शरीर मी आहे. ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे. असे मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याचप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते. शेवटी हे मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणिमात्रासंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार?
परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्ता हे अन्य पंथांचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. धम्मावरील प्रवचने. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सुष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्य अयोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंब करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान झाले पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे, ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला धरा? एके समयी स्थविर महाकश्यप आणि स्थविर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थविर महाकाश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय? मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणायचे काय? हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलेले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने भरून दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले
आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये. तर हे वसिष्ठा, अचिरवती नदीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय? त्याचप्रमाणे हे वसिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की, इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वसिष्ठा, हे ब्राह्मण, आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने किंवा अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रह्मसोबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्याच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृतमांस खाणे हे वाईट आहे. यावर भगवंतांनी उत्तर दिले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वान्ने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्व क्षुद्र कृपणता ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ते सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थात निमज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो,
त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ये, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख विरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणास समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. 5. अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. आम आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. भगवंत मत्स्यमांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजारी चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, मालमसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असलेले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीव हिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित राहतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध नसतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्याची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो, मांसाशनाने नव्हे. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे
परधन हिरावून परपीड्या कराव्या सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मांसाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजीन परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमर पदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्म निरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मांसाच्या सेवनाने नव्हे.